5 इयर प्लॅन म्हणजे भारताच्या प्रगतीचा प्रवास होय. 1951चा भारत डोळ्यासमोर आला. शेतीवर आधारित अर्थव्यवस्था, कारखाने जवळपास नाहीत, गरीब जनता, कमजोर पायाभूत सुविधा आणि या परिस्थितीत 5 इयर प्लॅनची सुरुवात झाली. या योजनांनी भारताला पुढे नेलं. शेती शेतीपासून उद्योगांपर्यंत, IT सेक्टरपासून ॲटॉमिक एनर्जीपर्यंत. एकंदरीत भारताच्या प्रगतीमध्ये पंचवार्षिक योजनांनी कळीची भूमिका बजावलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणूनच बघा या 5 इयर प्लॅन ज्याला आपण पंचवार्षिक योजना म्हणतो, यांचं टेन्युअर, यांचा कालावधी जरी संपलेला असेल तरी देखील यांचं महत्त्व इतकं आहे की यावर आज देखील आपल्याला प्रश्न आलेले पाहावयास मिळतात. की आपण जर का MPSCचे PYQ जर का आपण पाहिलं तर आपण असं म्हणू शकतो की इकॉनॉमिक्स हा सेक्शन 5 इयर प्लॅनच्या विना इकॉनॉमिक्सचा पेपर पूर्णच होत नाही. ठीक आहे, म्हणजेच काय की दरवर्षी किमान एक तरी प्रश्न आपल्याला 5 इयर प्लॅनवर आपल्याला पाहावयास मिळतो. हे ऐकून तुम्हाला कसं वाटतंय बघा की केवळ 30 ते 35 मिनिटे आणि एक चार्ट करा, पंचवार्षिक योजनांच्या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला कळून जाईल. यामध्ये आपण एक्झामच्या दृष्टीने बघा जे काही महत्त्वाच्या बाबी आहेत, जसे की 5 इयर प्लॅनचं ड्युरेशन, की हे कोणाच्या शिफारशीनुसार किंवा कशावर आधारित पंचवार्षिक योजना बनवण्यात आलेली आहे, त्याचं टार्गेट काय आहे, ते टार्गेट अचीव झालं की नाही झालं. त्यानंतर एम, की त्या 5 इयर प्लॅनचं, त्या पंचवार्षिक योजनेचं काय उद्दिष्ट होतं, यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि बघा आयोगाच्या एक पाऊल पुढे राहून आपण त्यामध्ये त्या पंचवार्षिक योजनांमध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. ठीक आहे, इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह त्यामध्ये कोणकोणते घेतलेले आहेत हे देखील आपण पाहणार आहे. तर चला जास्त विलंब न करता आपण आपला टॉपिककडे येऊया. तर बघा मित्रांनो, 5 इयर प्लॅनची सुरुवात ही 1951 पासून झाली. पण बघा याची आपण 5 इयर प्लॅनची जरासं आपण पूर्वपीठिका पाहूया, ज्यावर प्रश्न येण्याची जास्त शक्यता आहे. तर बघा 1938 मध्ये नॅशनल प्लॅनिंग कमिटी गठीत करण्यात आलेली. ठीक आहे, 1938 हे वर्ष आहे, यामध्ये नॅशनल प्लॅनिंग कमिटी गठीत करण्यात आलेली. एक्झाममध्ये आपल्याला ही कमिटी कोणी सेटअप केली आणि या समितीचे चेअरमन कोण आहेत यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर बघा नॅशनल प्लॅनिंग कमिटी ही सुभाषचंद्र बोस यांनी सेटअप केलेली. ठीक आहे, लक्षात येते कोणी गठीत केली नॅशनल प्लॅनिंग कमिटी, तर सुभाषचंद्र बोस यांनी. तर याचे चेअरमन, याचं अध्यक्षपद हे जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होतं. ठीक आहे, लक्षात येईल का बघा. त्यानंतर आपण पाहतो की आपल्याला एक्झामच्या दृष्टीने बघा की आपल्याला एकीकडे प्लॅन्स दिले जातील आणि तो प्लॅन कोणी सजेस्ट केला या संदर्भात जोड्या लावायला आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर त्या दृष्टीने देखील आपण पाहूया की बघा हे तर 1938ला झालं. 1944ला काय झालं बघा की काही इंडस्ट्रियलिस्ट लोकांनी बॉम्बे प्लॅन सजेस्ट केला. ठीक आहे, बॉम्बे प्लॅन कोणी सजेस्ट केला, त्यामध्ये JRD टाटा असतील. ओके, त्यानंतर GD बिर्ला आहेत. ठीक आहे, टाटा बिर्ला यांसारख्या इंडस्ट्रियलिस्ट लोकांनी बॉम्बे प्लॅन सजेस्ट केला. त्यानंतर आपण पाहतो नेक्स्ट प्लॅन, तर त्या प्लॅनचं नाव आहे पीपल्स प्लॅन. ठीक आहे, हे कुठेतरी एका बाजूला लिहून घ्या, आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं, आपल्याला जोड्या लावायला यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, पीपल्स प्लॅन बघा M.N. रॉय यांनी काय केलेलं आहे, सजेस्ट केलेला आहे. ठीक आहे, M.N. रॉय यांनी काय केलं, पीपल्स प्लॅन सजेस्ट केलेला. यामध्ये त्यांनी काय केलेलं, पीपल्स प्लॅनमध्ये M.N. रॉय यांनी ॲग्रिकल्चरला काय केलेलं की खूप जास्त महत्त्व दिलेलं. ठीक आहे, पीपल्स प्लॅन कोणी बनवला, M.N. रॉय यांनी, आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं, ॲग्रिकल्चरला जास्त महत्त्व दिलं. त्यानंतर आपण पाहूया एक गांधीयन प्लॅन आहे. ठीक आहे, हे जोड्या लावायला येऊ शकते, खूप महत्त्वाचं आहे, याला स्टार मार्क करून तुम्ही कुठेतरी लिहून घेत चला. गांधीयन प्लॅन बघा श्रीमान नारायण यांनी काय केलेला, गांधीयन प्लॅन सजेस्ट केलेला. ओके, त्यानंतर आपण सर्वोदय प्लॅन पाहतो. या प्लॅनबाबत शक्यतो बऱ्याच जणांना माहीत असते. सर्वोदय प्लॅन, हा प्लॅन कोणी सजेस्ट केला, सर्वोदय प्लॅन इज सजेस्टेड बाय जयप्रकाश नारायण. ठीक आहे, JP नारायण त्यांना असं आपण म्हणतो. तर बघा एक्झाममध्ये आपल्याला जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो, म्हणूनच तुम्ही हे काय करा की हे जे मुद्दे आहेत त्याला स्टार मार्क करून कुठेतरी लिहून घेत चला. हे तर झालं बघा ॲक्च्युअल 5 इयर प्लॅनची पूर्वपीठिका. आता आपण ॲक्च्युली 5 इयर प्लॅन हे कसे वर्क करतात, ठीक आहे, त्यांचा कालावधी काय आहे, कोणाच्या शिफारशीनुसार ते बनवण्यात आलेलं आहे, त्याचं टार्गेट काय आहे, हे आपण एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने पाहूया.
जर का तुम्ही PYQचं ॲनालिसिस केलेलं असाल तर आपल्याला काही बाबी दिसून येतात की 5 इयर प्लॅनवर एकतर त्यांचं आपल्याला ड्युरेशन विचारलं जाते, त्यानंतर त्या कोणाच्या शिफारशींनुसार बनवण्यात आलं हे विचारलं जाते. ठीक आहे, त्यांचं टार्गेट अचीव झालं की नाही झालं यावर प्रश्न आपल्याला पाहावयास मिळतो. ओके, म्हणजेच काय की आपण हेच एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपण 5 इयर प्लॅन पाहणार आहे. ठीक आहे, बघूया आपण. तर बघा, पहिली पंचवार्षिक योजना आहे. तत्पूर्वी बघा आपण हा एक मुद्दा देखील लक्षात घ्या. 5 इयर प्लॅन जे आहे, 5 इयर प्लॅन इज इन्स्पायर्ड बाय USSR. एक्झामच्या दृष्टीनं हा देखील मुद्दा लक्षात ठेवा. जर का ऑप्शनमध्ये USSR असं ऑप्शन नसेल तर रशियाला टिक करा. ठीक आहे, आपण रशियाचा आदर्श घेऊन काय केलेला आहे, पंचवार्षिक योजना आपण राबवत आहे. त्यातली पहिली पंचवार्षिक योजना बघा, याचं टेन्युअर आहे 1951 ते 1956. या 5 वर्षाच्या कालावधीसाठी पहिली पंचवार्षिक योजना काय केलेली, राबवण्यात आलेली. ही पंचवार्षिक योजना जी आहे तर ती हॅरोल्ड डोमर, ठीक आहे, या मॉडेलवर आधारित होती. यामध्ये टार्गेट आपण ठेवलेलं 2.1 आणि आपलं टार्गेट जे आहे तर ते अचीव आपण केलेलं आहे. हे अचीव म्हणजे 2.1 टार्गेट आपण ठेवलेलं, पण ॲक्च्युअलीमध्ये आपल्याला 3.6% इतकं आपण टार्गेट अचीव केलेलं आहे. ठीक आहे, आता बघा याचं एम, आता एम देखील लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. याचं एम काय आहे बघा, एकतर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण काय केलं, ॲग्रिकल्चरवर फोकस केला प्लस इरिगेशन. आता ॲग्रिकल्चर का बघा, जसं की मी सुरुवातीलाच बोललो की 1951चा जर का आपण भारत डोळ्यासमोर आणला तर आपल्याला काय दिसतंय बघा, की अनेक लोक भूकबळीने त्रस्त आहेत, गरीब जनता आहे. इवन भारतावर अशी वेळ आलेली की अमेरिकेमध्ये आय थिंक PL40 आहे, की PL40 हे जनावरांना म्हणजे जनावरांना हे खाद्यान्न दिलं जायचं. ते अन्न हे भारतातील लोक याचं सेवन करू लागलेले आहेत. म्हणजे इतकी दयनीय अवस्था भारतावर आलेली. ठीक आहे, म्हणूनच काय केलं बघा, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण काय केलं, ॲग्रिकल्चरवर फोकस दिला. ठीक आहे, ॲग्रिकल्चर प्लस इरिगेशनवर काय केलं आपण, फोकस केलेलं आहे. ठीक आहे, लक्षात येतं. ओके, जर का बघा आपण प्रत्यक्षात त्या गोष्टी जर का रिलेट केल्या, जसं मी तुम्हाला बोललो 1951चा भारत आठवा, यामध्ये समस्या काय होती की अनेक लोक भूकबळीने त्रस्त होते. PL40 नावाचा जे खाद्यान्न आहे तर ते आपण अमेरिकेकडून इम्पोर्ट करत होतो. म्हणजेच काय की अन्नासंदर्भात आपल्याला समस्या दिसून येते. म्हणूनच आपण फोकस कशावर केला, ॲग्रिकल्चरवर केला. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा की या पंचवार्षिक योजनेदरम्यान काही महत्त्वाचे इनिशिएटिव्ह घेतलेत. त्यातले एक महत्त्वाचा इनिशिएटिव्ह म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्लॅन. हे आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलेलं आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून हा प्रोग्राम आपण राबवण्यास सुरुवात केलेला आहे. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय बघा, की आपण बँकिंग सेक्टरचा विकास आपण पाहतो की त्यामध्ये अलाहाबाद बँक असेल, अनेक बँका आपण भारतामध्ये ब्रिटिशांच्या काळापासूनच पाहतो. या बँकाचं बघा, जसे इंग्रज भारताला सोडून गेले त्यानंतर एक बँक आपल्याकडे होती, इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ज्याला म्हटलं जाते, इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. आता पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान काय केलं, या बँकेचं नामांतर केलं आणि त्याला स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्याला आपण आज SBI असे म्हणतो, तर या इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचं नामांतर SBIमध्ये केलं. आणि यासाठी बघा गोरवाला समिती गठीत करण्यात आलेली. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत की SBIचं पूर्वीचं नाव काय होतं, इम्पेरियल बँक ऑफ इंडिया, आणि या इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचं नामांतर करा अशी कोणी शिफारस केली, गोरवाला समितीने शिफारस केली. लक्षात येते. ओके, आय होप की समजलं असेल. आपण पुढे जाऊया. त्यानंतर बघा सेकंड 5 इयर प्लॅन. सेकंड 5 इयर प्लॅन बघा 1956 ते 1961 या कालावधीमध्ये द्वितीय पंचवार्षिक योजना काय करण्यात आली, राबवण्यात आली. आता यामध्ये आपलं एम जे होतं, आता या ठिकाणी आपण ॲग्रिकल्चरवर फोकस केले. आता आपल्याला इंडस्ट्री देखील विकसित करणं तितकंच गरजेचं होतं. म्हणूनच PC महालनोबिस यांच्या शिफारशीनुसार काय केले, आपण सेकंड 5 इयर प्लॅन इम्प्लिमेंट करायला स्टार्ट केलं. यामध्ये आपलं टार्गेट 7.5% होतं, पण ॲक्च्युअलमध्ये आपल्याला 4.1% इतकंच आपण टार्गेट काय केलेलं आहे, अचीव केलेलं आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा अजून एक आपलं एम होतं, पहिलं तर इंडस्ट्रियलायझेशन करणे, औद्योगिकीकरण करणे, हे आपलं एम होतं. ठीक आहे, जसं की बघा बॉम्बे प्लॅनमध्ये सजेस्ट केलेलं अनेक इंडस्ट्रियलिस्ट लोकांनी, त्यामध्ये JRD टाटा असतील किंवा GD बिर्ला असेल, यांनी
1944मध्ये सजेस्ट केलेलं की भारताने सुरुवातीलाच काय करावं, इंडस्ट्रीवर फोकस करावा. तर बघा ते जे एम हे आपल्याला म्हणजे त्यावर आपण असं म्हणू शकतो की 1956मध्ये काय केलं आपण, औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यावर भर दिला. ठीक आहे. पहिलं तर एम लक्षात आलं इंडस्ट्रियलायझेशन. दुसरं एम आपलं काय होतं की सोशलिस्टिक सोसायटी गठीत करणे. जसे की बघा तुम्हाला माहीतच असेल की या कालावधीमध्ये जवाहरलाल नेहरू हे प्राईम मिनिस्टर होते आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावर रशियाचा खूप प्रभाव होता. रशियाचा आपण इन जनरल म्हणू शकतो आणि पर्टिक्युलर सोशलिझम समाजवादाचा खूप प्रभाव होता. या समाजवादानेच प्रभावित होऊन जवाहरलाल नेहरूंनी काय केलं बघा की सोशलिस्टिक सोसायटी गठीत व्हावी यासाठी काय केलं की प्रयत्न या सेकंड 5 इयर प्लॅनमध्ये केले. ठीक आहे. ओके. त्यानंतर बघा इम्पॉर्टंट इनिशिएटिव्हमध्ये आपण काय पाहूया की यामध्ये बघा जसे की सेकंड 5 इयर प्लॅन आहे, यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन करणं हे आपलं एम आहे. म्हणूनच आपण काय केलं बघा की यामध्ये सेकंड इंडस्ट्रियल पॉलिसी ओके द्वितीय औद्योगिक धोरण आपण लॉन्च केलं. बघा यामध्ये देखील सेकंड असं नमूद आहे, द्वितीय औद्योगिक धोरण, आणि प्लॅन देखील कुठला आहे, द्वितीय पंचवार्षिक योजना आहे. ठीक आहे. हे तुम्ही रिलेट करून लक्षात ठेवू शकता जेणेकरून कन्फ्युजन काही राहणार नाही. द्वितीय पंचवार्षिक योजनेमध्ये द्वितीय औद्योगिक पॉलिसी काय केली, लॉन्च केली. ठीक आहे. लक्षात राहील का. ओके. त्यानंतर बघा थर्ड 5 इयर प्लॅन आहे. थर्ड 5 इयर प्लॅनमध्ये याचं टेन्युअर आहे 1961 ते 1966. या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला गाडगीळ योजना असं देखील म्हटलं जातं. एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे मित्रांनो. ॲज इट इज आपल्याला यावर प्रश्न येऊ शकतो की कोणत्या पंचवार्षिक योजनेला गाडगीळ योजना असं देखील म्हटलं जाते. तर एक्झामच्या दृष्टीनं हा देखील मुद्दा तुम्ही काय करा, लक्षात घ्या. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला सर्वाधिक अपयशी योजना असं म्हटलं जाते. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला सर्वाधिक अपयशी योजना असं म्हटलं जाते. यामध्ये आपलं टार्गेट 5.6% होतं, पण ॲक्च्युअलमध्ये आपण 2.8% म्हणजेच केवळ 50% टार्गेटच आपण काय केलं, अचीव केलं. तर बघा यासाठी कारण देखील आहे. पहिलं कारण आहे की 1961ला इंडो चायना वॉर स्टार्ट झालेला. ठीक आहे. त्यानंतर लागोपाठच बघा इंडिया पाकिस्तान वॉर 1965ला सुरू झाला. ठीक आहे. वॉर प्लस अजून एक कारण होतं फमाईन, ज्याला आपण दुष्काळ असे म्हणतो. की या दोन कारणामुळे, युद्ध आणि दुष्काळ या दोन कारणामुळे आपल्याला तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये अपयश पाहावयास मिळते. ठीक आहे. ओके. बघा आपल्याला एक्झाममध्ये आय थिंक 2016मध्ये कंबाईनच्या पेपरमध्ये एक प्रश्न आलेला. प्रश्नामध्ये काय म्हटलेलं बघा, आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिल्यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना, दुसऱ्यामध्ये द्वितीय, तिसऱ्यामध्ये तृतीय, चौथ्यामध्ये फोर्थ 5 इयर प्लॅन असा ऑप्शन होता. आणि प्रश्न विचारलेला खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारताचा GDP सर्वात कमी होता. भारताचा GDP सर्वात कमी होता. आता सांगा बघू, या ठिकाणी या चार्टमध्ये कुठेही स्पष्टपणे या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. पण बघा आपण म्हणतो ना की रीडिंग इन बिटवीन लाईन्स हेच आपल्याला, हे ज्याला जमेल ना तर बघा त्यालाच या प्रश्नाचं उत्तर देखील देता येईल. की आपण ऑलरेडी या प्रश्नाचं उत्तर पाहिलेलं आहे. पहिली पंचवार्षिक योजना आपली सक्सेसफुल झालेली आहे. द्वितीयमध्ये देखील काही प्रॉब्लेम नाही. तृतीय पंचवार्षिक योजनेमध्ये 2 प्रॉब्लेम होते, एक वॉर आणि दुसरा फमाईन. यामुळं या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला आपलं GDP सर्वात कमी असेल असा तुम्ही एक अंदाज बांधू शकता. ठीक आहे. आणि हेच त्याचं उत्तर आहे. लक्षात येते. ओके. त्यानंतर बघा या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपलं एम होतं बॅलेन्स्ड रिजनल डेव्हलपमेंट. एक्झाममध्ये ॲज इट इज हे वर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात की बॅलेन्स्ड रिजनल डेव्हलपमेंट हे एम कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवण्यात आलेलं. ठीक आहे. म्हणूनच बघा की आपल्याला यातले शब्द आणि शब्द हे एम जे मेन्शन केलेलं आहे ना, यातला शब्द आणि शब्द महत्त्वाचा आहे. तर हे आपल्याला तोंडपाठ असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट इनिशिएटिव्हमध्ये बघा फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना ही 1965मध्ये करण्यात आली. याला आपण असंच म्हणू शकतो की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची काय केली, स्थापना केलेली आपल्याला पाहावयास मिळते. ठीक आहे. ओके. त्यानंतर बघा फोर्थ 5 इयर प्लॅन. फोर्थ 5 इयर प्लॅनमध्ये बघा याचं टेन्युअर आहे, याचं ड्युरेशन आहे 1969 ते 74. आता एक तुम्हाला स्वाभाविक प्रश्न पडला असेल की 1966ला तिसरी पंचवार्षिक योजना समाप्त झाली आणि चौथी पंचवार्षिक योजना ही
1969ला स्टार्ट झाली. या मधल्या टाईममध्ये काय झालं असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो, जो की स्वाभाविक आहे. तर या मधल्या टाईममध्ये बघा की या मधल्या टाईममध्ये आपण ॲन्युअल प्लॅन लॉन्च केलेत. ॲन्युअल प्लॅन वार्षिक आपण नियोजन या मधल्या टाईममध्ये काय केलेलं आहे की लॉन्च केलेलं आहे. यामध्ये इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह जर का आपण सांगायचं झालं तर आहे ग्रीन रिव्हॉल्युशन, हरित क्रांतीची सुरुवात. बघा हरित क्रांतीची सुरुवात जी आहे तर ती 1966ला झालेली आहे. त्यामुळं ॲन्युअल प्लॅन, ठीक आहे, त्यामुळं काय ॲन्युअल प्लॅन किंवा याला प्लॅन हॉलिडे असं देखील म्हटलं जातं. तर या दरम्यान एक इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह कोणता घेतला तर तो बघा आपण ग्रीन रिव्हॉल्युशन असं त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा 4th 5 year प्लॅन. 4th 5 year प्लॅनची सुरुवात जसं की मी तुम्हाला सांगितलं 1969ला झाली, 1969 ते 74. ठीक आहे, यामध्ये टार्गेट होतं 5.7%. यामध्ये देखील या 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये देखील आपल्याला आपलं टार्गेट कंप्लीट करता आलेलं नाही. ठीक आहे, यामध्ये एम होतं ग्रोथ विथ स्टॅबिलिटी. ओके, आणि 4थ्या पंचवार्षिक योजनेतील इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह म्हणजे 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. हे काय आहे, यामधलं एक इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह, महत्त्वाचा पुढाकार आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा 5वी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979 या दरम्यान काय केली, 5वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. तर बघा ही 5वी पंचवार्षिक योजना जी आहे तर ते DP धर यांनी काय केलेली, सजेस्ट केलेली. यामध्ये टार्गेट आपलं होतं 4.4% आणि ही जी योजना आहे तर ती सक्सेसफुल झालेली आहे. आपण आपलं टार्गेट अचीव करून त्यापेक्षा 0.4% टार्गेट जास्त अचीव केलेलं आहे. ओके, आणि या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये एम काय होतं, पॉवर्टी इलिव्हेशन, दारिद्र्य निर्मूलन करणे हे 5व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान एम ठेवण्यात आलेलं. जर का बघा आपण टाईमलाईनचा विचार करूया. बघा 5वी पंचवार्षिक योजना 1974ला सुरू झाली. यापूर्वीच्या इलेक्शनमध्ये इंदिरा गांधी यांनी एक स्लोगन दिलेलं जे की खूप फेमस आहे, ज्याचं नाव आहे गरिबी हटाओ. ज्याचं नाव काय आहे, गरिबी हटाओ. आणि जसं यांनी या इलेक्शनमध्ये हे स्लोगन दिलेलं, ठीक आहे, तसं त्यांनी काय केलं बघा की नेक्स्ट 5 year प्लॅनमध्ये हे एमच ठेवलं की आपल्याला काय करायचं आहे, दारिद्र्य निर्मूलन करायचं आहे. ओके, म्हणूनच या ठिकाणी बघा 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला पॉवर्टी इलिव्हेशन, दारिद्र्य निर्मूलन हे आपल्याला एम पाहावयास मिळते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम लॉन्च करण्यात आली. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये फर्स्ट पॉप्युलेशन पॉलिसी लॉन्च करण्यात आली. बघा कन्फ्यूज अजिबात होऊ नका, फक्त टाईमलाईन आठवा, टाईमलाईनचा विचार करा. ओके, 5वी पंचवार्षिक योजना कधी सुरुवात झाली, 1974, बरोबर. आणि या कालावधीमध्ये बघा इंदिरा गांधी यांनी काय केलेलं की आणीबाणी तर लागू केलेलीच, प्लस त्यांनी काय केलेलं की लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी बरेच इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. ठीक आहे, मग यालाच तुम्ही रिलेट करून ही फर्स्ट पॉप्युलेशन पॉलिसी लक्षात ठेवू शकता की फर्स्ट पॉप्युलेशन पॉलिसी कधी लॉन्च केली, 1975च्या आसपास आहे, आय थिंक 1976 आहे. ठीक आहे, आणि 5वी पंचवार्षिक योजना देखील बघा त्याच टाईमलाईनच्या आसपास आहे. अशा पद्धतीनं तुम्ही हे काय करू शकता, रिलेट करू शकता. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा 6वी पंचवार्षिक योजना. 6वी पंचवार्षिक योजना जर का आपण पाहिलं तर 1980, एक सेकंद, ओके, 1980 ते 1985 या दरम्यान 6वी पंचवार्षिक योजना लॉन्च करण्यात आली. याचं टार्गेट होतं 5.2%, पण ॲक्च्युअलमध्ये आपण हे टार्गेट फुलफिल केलेलं आहे. बघा तुम्हाला असं वाटत असेल की सर एवढं सगळं टार्गेट लक्षात ठेवायचं का, तर बघा सर्व टार्गेट लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. मी हे जे हायलाईट केलेले पॉईंट आहेत ना, पहिली पंचवार्षिक योजनेला हायलाईट केले, 5व्या पंचवार्षिक योजनेला हायलाईट केले, तर हे ज्या पंचवार्षिक योजना सक्सेसफुल झालेल्या आहेत तर त्या आपल्याला एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात. सर्व पंचवार्षिक योजनेचं टार्गेट पाठ करत बसू नका. एक सिम्पल मी तुम्हाला सांगतो, पहिली, 5वी, 6वी, 7वी, 8वी आणि आय थिंक 10वी. ओके, या पंचवार्षिक योजना सक्सेसफुल झालेल्या आहेत. म्हणजेच काय की यामध्ये जे आपण टार्गेट ठरवलेलं तर ते टार्गेट आपण अचीव केलेलं आहे. म्हणूनच फक्त काय करा की हा नंबर तुम्ही काय करा, पाठ करा, 1, 5, 6, 7, 8
आणि 10. ठीक आहे, 1, 5, 6, 7, 8 आणि 10 या पंचवार्षिक योजना ज्या आहेत तर त्या सक्सेसफुल झालेल्या आहेत. त्यामध्ये आपण दिलेलं जे टार्गेट होतं तर ते टार्गेट अचीव केलेलं आहे. आणि या सोडून बाकीच्या ज्या 5 इयर प्लॅन आहेत तर त्यामध्ये आपण टार्गेट अचीव केलेलं नाही आहे. ठीक आहे, ओके. तर बघा एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने हा मुद्दा लक्षात घ्या. हा जो नंबर आहे 1, 5, 6, 7, 8 आणि 10, ठीक आहे, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर चला आपण आपल्या परत पॉईंटकडे येऊया. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय काय झालेलं बघा. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्य कमी करणे आणि रोजगार वाढवणे हे एम होतं. त्यानंतर 6व्या पंचवार्षिक योजनांमध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. अगेन तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते की सर पहिला 14 कुठेतरी आम्ही वाचलेलं, परत तुम्ही 6 सांगताय, लक्षात कसं राहणार आम्हाला. तर बघा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केले 6व्या पंचवार्षिक योजनांमध्ये केलेलं आहे. 6 = 6. ठीक आहे, असं करून लक्षात ठेवा. जसं आपण या ठिकाणी पाहिलेलं बघा, सेकंड इंडस्ट्रियल पॉलिसी, ओके, सेकंड 5 इयर प्लॅनमध्ये लॉन्च केली. हेच लॉजिक आहे या ठिकाणी. 6 बँकांचं राष्ट्रीयकरण 6व्या पंचवार्षिक योजनांमध्ये केले. असंच सेम या ठिकाणी 14 आहे. आता 14 राष्ट्रीय बँकांचं राष्ट्रीयकरण 14वी पंचवार्षिक योजना असं नाही. ठीक आहे, कारण की 14 पंचवार्षिक योजना नाहीच आहेत. या ठिकाणी तुम्ही हे कसं लक्षात ठेवू शकता बघा की 14मध्ये 4 आहे. ठीक आहे, तर 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 14 बँकांचं काय केलेलं आपण राष्ट्रीयकरण केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 14 बँक आहेत. 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण त्यांचं काय केलेलं आहे राष्ट्रीयकरण केलेलं आहे. लक्षात येते आपण कशा पद्धतीने मूव्ह करत आहे. ओके, तर बघा पुढे जाण्याआधी बघा पॉलिटी रिव्हिजन थ्रू कंपॅरेटिव्ह स्टडी हा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे, ज्यामध्ये पारंपरिक वेनं स्टडी न करता आपण कंपॅरेटिव्ह स्टडी प्लस ॲक्टिव्ह रिकॉल या तंत्राचा वापर करून हा कोर्स आपण कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे, नो डाऊट यूट्यूबवर पॉलिटी रिव्हिजनचे भरमसाठ लेक्चर आहेत, त्याबद्दल माझं काहीही मत नाही. पण जर का बघा तुम्हाला एक्झाममध्ये किंवा मॉक टेस्टमध्ये कन्फ्युजन होत असेल की पार्लमेंट आहे की प्रेसिडेंट आहे, गव्हर्नर आहे की स्टेट लेजिस्लेचर आहे, कोणत्या कमिटीचे कोण चेअरमन आहेत, त्यानंतर अमेंडमेंट कशा लक्षात ठेवायच्या, ओके, यामध्ये जर का तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स एक बूस्टर डोस असेल. तर बघा या कोर्समध्ये आपण कंपॅरेटिव्हली सर्व मुद्दे पाहिलेले आहेत. ठीक आहे, कंपॅरेटिव्ह स्टडी प्लस ॲक्टिव्ह रिकॉल. आता हे ॲक्टिव्ह रिकॉल काय असते हे तुम्ही डेमो लेक्चर्स पहा, तुम्हाला कळून जाईल की कशा पद्धतीनं आपण हा कोर्स बनवलेला आहे. तर बघा कोर्समध्ये बघा हे सर्व मुद्दे, हे सर्व टॉपिक तुम्हाला टीच केले जातील. ठीक आहे, त्यानंतर बघा की हा कोर्स बाय करण्याआधी तुम्ही डेमो लेक्चर्स पाहून घ्या. प्लेस्टोरवरून मंजिल ICS हे ॲप डाउनलोड केल्यानंतर कोर्स या सेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा तुम्हाला पॉलिटी रिव्हिजन थ्रू कंपॅरेटिव्ह स्टडी हा भाग दिसेल. यामध्ये 4 लेक्चर्स हे डेमो लेक्चर्स म्हणून अवेलेबल आहेत. हे सर्वात प्रथम तुम्ही कोर्स बाय करण्याआधी हे डेमो लेक्चर्स पाहून घ्या. ठीक आहे, डेमो लेक्चर्स पाहून तुम्ही ॲडमिशन घ्या. आणि डेमो लेक्चर्स पाहिल्यानंतर देखील तुम्ही जेव्हा कोर्स बाय करणार 2 दिवसामध्ये जर का तुम्हाला असं वाटलं की ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलेलं त्या पद्धतीने या कोर्समध्ये काहीही होत नाही आहे, तर बघा तुम्ही फक्त मला तसा मेसेज करा, मी तुम्हाला तुमची 100% फी रिफंड करतो. या 2 गोष्टीवरून तुम्ही या कोर्सच्या क्वालिटीचा अंदाज लावू शकता की हा कोर्स कशा पद्धतीनं बनवलेला आहे. तर जास्त विलंब न करता तुम्ही हा कोर्स बाय करू शकता. या कोर्सची फी फक्त 99 रुपये आहे. ठीक आहे, खूप निग्लिजिबल अमाऊंट आहे. ओके, फक्त 99 रुपयेमध्ये तुम्ही हा कोर्स बाय करू शकता. आणि पॉलिटीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी जे काही प्रवेशद्वार आहे तर ते तुमच्यासाठी ओपन होऊन जाईल. या संदर्भात जर का तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करून विचारू शकता. ठीक आहे, तर चला आपण परत आपल्या टॉपिककडे येऊया. ओके, तर आपण पाहूया 7वी पंचवार्षिक योजना. 7वी पंचवार्षिक योजना जी आहे तर ती 1985ला लॉन्च केलेली. 1985 ते 1990 या दरम्यान 7वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. 5% टार्गेट ठेवलेलं, ॲक्च्युअलमध्ये आपण 6% टार्गेट काय केलेलं आहे अचीव केलेलं आहे. 7व्या पंचवार्षिक योजनेतील इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह
रोजगार स्कीम हे आहे. आणि या जवाहर रोजगार स्कीमबाबत असं देखील म्हटलं जाते की ही फर्स्ट डिसेंट्रलाइज्ड स्कीम आहे. पहिली विकेंद्रीकृत योजना म्हणून जवाहर रोजगार स्कीमकडं पाहिलं जाते. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा 8वी पंचवार्षिक योजना, यामध्ये 1992 ते 97 या कालावधीमध्ये 8वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. तुम्हाला प्रश्न पडू शकतो की 90ला 7वी पंचवार्षिक योजना संपली, 92ला 8वी स्टार्ट झाली. 90 ते 92 या कालावधीमध्ये आपण काय केलं? तर बघा 90 ते 92 या कालावधीमध्ये ॲन्युअल प्लॅन्स लॉन्च करण्यात आलेले. ज्या पद्धतीनं 1966 ते 1969 या दरम्यान कोणतीही पंचवार्षिक योजना न राबवता ॲन्युअल प्लॅन लॉन्च केलेले, त्याच पद्धतीनं 90 ते 92 या कालावधीमध्ये ॲन्युअल प्लॅन लॉन्च करण्यात आलेले. ठीक आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा की असंच एक गॅप मध्ये पडलेला जो आहे आय थिंक 1978 ते 80 या दरम्यानचा आहे. ठीक आहे. 1978 ते 80 यामध्ये आपल्याला कोणताही 5 इयर प्लॅन दिसत नाही. यामध्ये आपण रोलिंग प्लॅन लॉन्च केलेला, रोलिंग प्लॅन. ठीक आहे, ज्याला आपण रोलर प्लॅन असं देखील म्हटलं जाते. आता बघा एक्झाममध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की रोलिंग प्लॅन किंवा रोलर प्लॅन हे कोणी प्रपोज केलेलं? तर गुन्नार मिर्डल यांनी रोलर प्लॅन काय केलेला? गुन्नार मिर्डल यांनी काय केलेला? रोलर प्लॅन प्रपोज केलेला. ठीक आहे, ओके. तर चला आपण परत आपल्या टॉपिककडे येऊया. 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं बघा की यामध्ये इंडिकेटिव्ह प्लॅनिंगची सुरुवात झाली. 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये तुम्ही पाहू शकता टाईमलाईन आहे 1992ची. 1991ला काय झालं? आपण एल पी जी धोरणाचा पुरस्कार केला. 1991च्या आधी सर्व बाबींवर सरकारचं नियंत्रण होतं, पण 1991ला सरकारनं ठरवलं की जर का भारताला अजून प्रगती करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल की खाजगी क्षेत्राला जास्तीत जास्त प्राधान्य द्यायला पाहिजे. म्हणूनच सरकारने काय केलं की आपली भूमिका कमी केली आणि आपली भूमिका ही फक्त इंडिकेट करणे इतपतच ठेवली. आता इंडिकेटिव्ह प्लॅनिंग म्हणजे काय? तुम्हाला प्रश्न पडला असेल. बघा आपल्या गाड्यांना इंडिकेटर असतो का लेफ्ट साईड राईट साईडला? त्या इंडिकेटरनं काय केलं जातं आहे बघा, जर का आपण राईट साईडचा इंडिकेटर लावला तर मागच्या व्यक्तीला कळून जाते की हा व्यक्ती काय करणार आहे की राईटला आता मूव्ह करणार आहे, म्हणजेच त्याची डायरेक्शन कळून जाते. बरोबर आहे का? इंडिकेटरवरून काय समजते की त्याची डायरेक्शन समजते. मग हा शब्द इथं देखील आहे की इंडिकेटिव्ह प्लॅनिंग. शब्दाची फोड करायची नाही समजली तर इंडिकेटिव्ह प्लॅनिंगमध्ये सरकारची देखील भूमिका काय झाली की फक्त इंडिकेट करणे इतकी सरकारची भूमिका राहिली. बाकी सरकारने स्वतःच्या अखत्यारीतील सर्व बाबी काय केल्या? खाजगी क्षेत्राला देऊ करण्यास सुरुवात केली. यामध्ये टार्गेट होतं 5.6% आणि आपण टार्गेट अचीव केलेलं आहे 6.8%. ठीक आहे. मग त्यानंतर बघा आपलं एम काय होतं बघा, एम काय होतं एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. अगेन तुम्ही टाईमलाईनचा विचार करा. 1991चा टाईम आहे. खाजगी क्षेत्राचा विकास करायचा आहे. मग खाजगी क्षेत्राचा जर का विकास करायचा असेल तर लोकांचा विकास करणं गरजेचं आहे. म्हणूनच बघा की ह्युमन रिसोर्स जे आहे, ह्युमन रिसोर्स म्हणजे काय? थोडक्यात लोकसंख्या जी आहे, जर का याला ह्युमन कॅपिटल बनवायचं असेल तर आपल्याला बघा या लोकांच्या शिक्षणावर, लोकांच्या आरोग्यावर खर्च करणं गरजेचं आहे. आणि हेच सरकारनं एम ठेवलं की आम्ही काय करणार की ह्युमन रिसोर्स डेव्हलप करू. ठीक आहे, जेणेकरून खाजगी क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास होईल आणि याच म्हणजे खाजगी क्षेत्राचा विकास झाला तर इनडायरेक्टली भारताचा विकास होईल. ठीक आहे. म्हणूनच बघा की 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये असं एम ठेवलेलं की ह्युमन रिसोर्स डेव्हलप करणे. ठीक आहे, ओके. अगेन यामध्ये इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह काय काय बघा, 73वी घटना दुरुस्ती आहे, 74वी घटना दुरुस्ती आहे. टाईमलाईनचा विचार करा बघा, 1992चा पिरियड चालू आहे. ठीक आहे. सेबीची स्थापना करण्यात आली. ओके. तर मला सांगा या ठिकाणी की सेबीची स्थापना कोणत्या समितीनुसार करण्यात आलेली आहे? अशी कोणती समिती आहे का की ज्याच्या समितीच्या शिफारशीनुसार सेबीची स्थापना करण्यात आली? ज्या पद्धतीनं नाबार्डची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली, असं सेबीसाठी कोणत्या समितीनं शिफारस केलेली का? याचं मला उत्तर खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे. त्यानंतर बघा MP लॅड स्कीम, ज्या स्कीम अंतर्गत खासदारांना 2 कोटी रुपये दिले जात होते, सध्या ही अमाऊंट वाढवून 5 कोटी रुपये प्रतिवर्ष दिले जातात खासदारांना. ओके. त्यानंतर मिड डे मील स्कीम. ठीक आहे. आपण शाळेमध्ये असताना
आपल्याला 8वीपर्यंत बघा शाळेमध्ये पौष्टिक आहार दिला जायचा. ओके, तर हीच स्कीम आहे ती मिड डे मील स्कीम. ओके, ही मिड डे मील स्कीम 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवण्यात आलेली होती. ठीक आहे. त्यानंतर 9वी पंचवार्षिक योजना टाईमलाईन आहे 1997 ते 2002. टार्गेट होतं 7%, पण आपण हे टार्गेट अचीव केलेलं नाही. 5.6%च टार्गेट अचीव करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. त्यानंतर बघा हे एम जे आहे ना, एममधले शब्द खूप महत्त्वाचे आहेत. यामध्ये बघा आपण एम ठेवलेलं ग्रोथ विथ जस्टिस अँड इक्वॅलिटी. ठीक आहे, म्हणूनच हे जे एम आहे हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्व शिक्षा अभियान हे एक त्यातलं इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह आहे. ओके, त्यानंतर 10वी पंचवार्षिक योजना 2002 ते 2007मध्ये ही राबवण्यात आली. यामध्ये टार्गेट 8% होतं. दिलेल्या टार्गेटपेक्षा निर्दिष्टित टार्गेटपेक्षा आपण 0.2% जास्त टार्गेट अचीव केलं. ओके, आणि यामध्ये एक्झामच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा मुद्दा ज्यामध्ये अनेक विद्यार्थी चुकू शकतात. बघा, ॲग्रिकल्चर इज प्राईम मुव्हिंग फोर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी असं ठरवण्यात आलं. बघा 2002च्या पूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेचा प्राईम मुव्हिंग फोर्स जो आहे तर तो इंडस्ट्री होता. काय होता बघा? इंडस्ट्री. आता हा मुद्दा बऱ्याच विद्यार्थ्यांना पटणार नाही आहे. कारण का बघा? कारण की याचं कारण आपण पाहूया. कारण की बघा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण ॲग्रिकल्चरवर फोकस केलेलं, बरोबर. त्यानंतर 1966ला ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रिकल्चरच्या संबंधित असणारी ग्रीन रिव्हॉल्युशन आपण लॉन्च केलेली. ठीक आहे. म्हणूनच यावरून बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटू शकते की आपण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुरुवातीला आपण म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा प्राईम मुव्हिंग फोर्स जो आहे तर तो ॲग्रिकल्चर असेल, पण तसं नाही आहे मित्रांनो. 1951 ते 2002पर्यंत इंडियन इकॉनॉमीचा प्राईम मुव्हिंग फोर्स जो आहे तर तो इंडस्ट्री होता. 2002मध्ये गव्हर्नमेंटनं ठरवलं, ठीक आहे, 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सरकारने ठरवलं की इथून पुढं इंडियन इकॉनॉमीचा प्राईम मुव्हिंग फोर्स जो आहे तर तो ॲग्रिकल्चर असेल. ठीक आहे. एक्झामच्या दृष्टीनं हा मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर 11वी पंचवार्षिक योजना. या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2007 ते 2012मध्ये 11वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. ही योजना जी आहे तर ती सी रंगराजन यांनी प्रिपेअर केलेली. यामध्ये टार्गेट 8.1% होतं, पण आपण हे टार्गेट अचीव केलेलं नाही आहे. ठीक आहे. यामध्ये एम होतं फास्टर अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ. आता यावर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न पाहावयास मिळतो की 11व्या पंचवार्षिक योजनेचे एम काय होतं, हा आपल्याला प्रश्न पाहावयास मिळतो. म्हणूनच मी बोललो बघा की वरील नमूद जी एम आहेत ना त्यातला शब्द आणि शब्द खूप महत्त्वाचा आहे. ओके. आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलं बघा की या एममध्ये फक्त एक शब्द ॲड केला, सस्टेनेबल. बाकी सर्व सेम आहे. फास्टर ग्रोथ, इन्क्लुझिव्ह ग्रोथ, ठीक आहे, प्लस सस्टेनेबल ग्रोथ. सस्टेनेबल हा शब्द काय केला फक्त 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ॲड केलेला आहे. एकंदरीत जर का आपण पाहिलं तर बघा पहिली पंचवार्षिक योजना 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी नाही तर 10वी. ओके. 5 ते 8 एक सलगपणे 1 आणि 10 या योजना यशस्वी ठरलेल्या आहेत. एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. हे सोडून बाकीच्या ज्या योजना आहेत, बाकीच्या ज्या पंचवार्षिक योजना आहेत त्यामध्ये नमूद केलेलं टार्गेट आपल्याला पूर्ण करता आलेलं नाही आहे. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी आपला 5 इयर प्लॅन हा टॉपिक कव्हर झालेला आहे. शेवटी बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या तयारीला एक वेगळी दिशा मिळत आहे, प्रिपरेशन इझी बनत आहे, ओके, तुमच्या तयारीमध्ये एक व्हॅल्यू ॲडिशन होत आहे, तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवा, यासाठी तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यासाठी शेअर करा. ठीक आहे. ओके. अगेन जर बघा की या कोर्सबाबत जर का तुम्हाला काही डाऊट असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून विचारू शकता. या कोर्सचे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी हा कोर्स परचेस केलेला आहे तर त्यांचे टेस्टिमोनियल जे आहे हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहू शकता. ओके. थँक्यू.